ओके. सो आजपासून रिॲक्टचं एक फास्ट ट्रॅक काइंड ऑफ सेशन्स घेऊया. आता आपण इंटरव्ह्यूसाठी जेव्हा प्रिपरेशन करतो किंवा कोणत्याही कंपनीत जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो, वेदर आपण अँग्युलर डेव्हलपर असू द्या, रिॲक्ट डेव्हलपर असू द्या, इव्हन जेक्वेरी असू द्या किंवा नेक्स्ट जे एस किंवा एन नंबर ऑफ लँग्वेजेस आहेत, राईट. पण सगळ्या ह्या ज्या जे एसचे फ्रेमवर्क्स आहेत, सगळ्या लँग्वेजेसच्या इंटरव्ह्यूजमध्ये जावास्क्रिप्ट कॉमन असतं. आता जावास्क्रिप्ट का बरं कॉमन असतं? कारण क्लायंट साईडच्या जितक्याही लँग्वेजेस आहेत त्या सगळ्यांचा बेस काय आहे तर जावास्क्रिप्ट आहे. सो एक थॉट प्रोसेस अशी असते की समजा तुम्हाला जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट सगळे क्लिअर आहेत, म्हणजे साधं व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून असू द्या, फंक्शन्स असू द्या, ES6 चे फीचर्स असू द्या, किंवा व्हेरिएबल एखादा HTML क्रिएट होतो, राईट. त्या HTML एलिमेंटची व्हॅल्यू चेंज होते, तेव्हा जावास्क्रिप्टमध्ये ते कसं होतं. मग फ्रेमवर्क म्हणजे नथिंग बट काय, फ्रेमवर्कमध्ये जो जावास्क्रिप्टचा लेट से तुम्हाला तुमच्या बटनच्या क्लिकवर एक HTMLचा एलिमेंट टॅग क्रिएट करायचा आहे. सो जावास्क्रिप्टमध्ये कोड काय, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट, एलिमेंट कोणता एलिमेंट क्रिएट करायचा ते नाव, आणि आपण एलिमेंट क्रिएट करतो. तेच सेम समजा अँग्युलरमध्ये आहेत, आपण NGIF नी हाईड आणि शो करतो, ते नथिंग बट आतमध्ये तेच होतं, जावास्क्रिप्टचा कोडच आहे, राईट. सो तीच म्हणून इंटरव्ह्यूमध्ये जावास्क्रिप्ट किती इम्पॉर्टंट आहे. आता कमिंग बॅक टू स्टोरी की जे लोक अँग्युलर डेव्हलपर्स आहेत, तुम्हाला अँग्युलर जसं माहिती आहे, सेम कंपॅरिझनमध्ये तुम्ही रिॲक्ट शिकू शकता. सेम तुम्हाला अँग्युलरमध्ये ज्या गोष्टी माहिती आहे किंवा आपण ज्या ज्या फ्लोने अँग्युलर शिकलोय तो सेम फ्लो यूज करून आपण रिॲक्ट शिकू शकतो. आता ऑब्व्हियसली खूप डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट सांगण्यात पॉसिबलच नाहीये. हां, अँग्युलरमध्ये असं आहे, रिॲक्टमध्ये असं आहे. अँग्युलरमध्ये व्हेरिएबल असे क्रिएट करतात, रिॲक्टमध्ये असे क्रिएट करतात. तिकडे राउटिंग असं आहे, ऑलमोस्ट तिकडे पण कंपोनंट आहे, इकडे पण कंपोनंट, तिकडे पण राउटिंग आहे, इकडे पण राउटिंग आहे. कारण दोन्ही अँग्युलर असू द्या किंवा रिॲक्ट असू द्या, दोन्ही सिंगल पेज बेस्ड अप्लिकेशन आहे. ओके. आता जस्ट मिनिट. सो जसं अँग्युलरमध्ये आपण टॉपिक बाय टॉपिक बघितले होते, त्या सेम वेनी आपण रिॲक्टचे पण टॉपिक बघूया. ओके. आता ही एक साईट लक्षात ठेवा, ही साईटची URL जरी नाही लक्षात आली तरी सिम्पली मी काय करतो, क्रिएट रिॲक्ट ॲप हे जरी सर्च केलं तरी ही ॲप, ही जी वेबसाईट आहे सेकंड, क्रिएट रिॲक्ट ॲप असं टायटल येतं, ती ओपन करायची. याच्यात बेसिक ज्या काही गोष्टी लागतात रिॲक्टचा प्रोजेक्ट सेटअप पासून, जसं आपण काय म्हणतो, आपण अँग्युलरमध्ये कंपोनंट क्रिएट करायचं तर आपल्याकडे CLI आहे, राईट. अँग्युलर CLI म्हणजे कमांड प्रॉम्प्ट मध्ये कमांड फायर केली की कंपोनंट क्रिएट होतो. इकडे तसं नाहीये काही. सो इकडे काय असतं, एक एक्सटेन्शन डाउनलोड करावं लागतं VS कोडचं, त्यांनी होतं. म्हणजे जसं अँग्युलरमध्ये आपण आपला स्वतःचा कंपोनंटचा कोड पण पूर्ण लिहू शकतो, राईट. तो कंपोनंट लिहून पण आपण सेम गोष्ट अचीव करू शकतो. पण ते सेम आपण इकडे एका एक्सटेन्शननी करतो. एक्सटेन्शन नसलं तरी पूर्ण तुम्ही हाताने कोड लिहू शकता. अँग्युलरमध्ये सुद्धा अँग्युलर CLI नाही यूज केलं तरी तुम्ही म्हणजे नॉर्मल कोड लिहून तुमचा पूर्ण कंपोनंटचा कोड लिहू शकता. सेम ॲज दॅट इकडे पण आहे. पण आपण एक एक्सटेन्शन इन्स्टॉल करतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण कोड लिहिण्यात टाइम वेस्ट नाही जात, पूर्ण ऑटोमॅटिक कोड वगैरे क्रिएट होऊन जातो, राईट. सो आता प्रोजेक्ट सेटअप पासून मी सगळ्या गोष्टी सांगतो. पहिले आपल्याला नोडजेस लागतं. ऑब्व्हियसली तुम्ही समजा अँग्युलर डेव्हलपर आहात तर तुमच्याकडे नोडजेस ऑलरेडी इन्स्टॉल्ड असेल, नसेल तर एक नोडजेस इन्स्टॉल करून घ्या, जे स्टेबल व्हर्जन असेल ते. त्यानंतर तुम्ही VS कोड इन्स्टॉल करा. VS कोडमध्ये आता आपण प्रोजेक्ट, आज फक्त या सेशनमध्ये फक्त प्रोजेक्ट क्रिएशन, कंपोनंट क्रिएशन आणि व्हेरिएबल कशी क्रिएट करतात जमलं तर ते बघूया, किंवा प्रोजेक्ट क्रिएशन आणि फक्त कंपोनंट क्रिएशन बघूया. सो VS कोड ओपन करूया, न्यू विंडो, ओपन फोल्डर, एक स्पेसिफिक फोल्डर ओपन करून घ्या ज्याच्यात प्रोजेक्ट ठेवायचे. रिॲक्ट, इथे मी फोल्डर सिलेक्ट करतो हा. आता या फोल्डरमध्ये मला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. सध्या मी फोल्डर ओपन केला आहे, राईट. आता मला टर्मिनल ओपन करायचं आहे. एक तर इथे क्लिक करा किंवा वरतून क्लिक करा, टर्मिनलमध्ये जायचं आहे. आता नवीन प्रोजेक्ट क्रिएट करण्याची कमांड, राईट. सगळं काही इथं अवेलेबल आहे, काही बेसिक ज्या कमांड आहेत त्या. सो आपण NPX म्हणून एक वेगळं प्लग, जसं NPM अल्टरनेटिव्ह NPX पण आहे. आता ही माझी प्रोजेक्ट क्रिएट करण्याची कमांड. NPX जसं अँग्युलरमध्ये NG न्यू करायचो, तसंच इथे NPX
न्यूच्या जागी क्रिएट हायफन रिॲक्ट हायफन ॲप, त्यानंतर आपल्या ॲपचं नाव. ओके, लेट्स कॉपी दिस, लेट्स गो ओव्हर हिअर. आता आपल्या प्रोजेक्टचं नाव टाकूया, फास्ट ट्रॅक रिॲक्ट, एंटर. आता हा काय करतो, आपला प्रोजेक्ट क्रिएट करतो, मग नोड मॉड्यूल वगैरे इन्स्टॉल करतो. सेम कॅपिटल लेटर. इकडे थोडेसे रूल्स आहेत की कॅपिटल लेटर नाही पाहिजे, अल्फाबेटिकल स्टार्ट पाहिजे, असे तसे. ते ते तिथल्या तिथं तुम्हाला एरर पण सजेस्ट करतं. आता मी सगळं स्मॉलमध्ये केलंय. सो जसं आपल्याला अँग्युलरमध्ये नोड मॉड्यूल लागतं, सेम गोष्ट इकडे पण लागते. इकडे पण पॅकेज डॉट जेसन आहे, तिकडे पण पॅकेज डॉट जेसन होतं. काही काही गोष्टी ऑलमोस्ट सेम आहे. म्हणून ज्यांना अँग्युलर येतं, म्हणून कंपनीज काय बघतात की तुम्हाला जावास्क्रिप्ट येत असेल तर तुम्ही अँग्युलरमध्ये पण काम करू शकता आणि रिॲक्टमध्ये. मेन प्रत्येकाला क्वेश्चन येतो की अँग्युलरमध्ये काम करताना जावास्क्रिप्टचं खूप काही कामच नाहीत, पण का बरं विचारतात. सो कंपनीज तुम्हाला फक्त अँग्युलरसाठी हायर करून नाही चालत. आज लेट्स एखाद्या क्लायंटचा अँग्युलरचा प्रोजेक्ट आहे, उद्या जाऊन त्या क्लायंटने नवीन प्रोजेक्ट दिला आणि म्हटलं की रिॲक्टमध्ये करा. अजून रिॲक्टचे डेव्हलपर शोधणं साधी गोष्ट नाही. आय थिंक सरांचं इंटरनेट लॉस झालंय. वेट करूयात थोडा वेळ आपण. आला आला. ओके. ओके, सो विजिबल आहे स्क्रीन. हो सर. सो जसं अँग्युलरमध्ये अँग्युलरचा प्रोजेक्ट रन असू द्या किंवा फ्रंट एंड साईडला खूप साऱ्या जागी आता हेच झालंय, नोड मॉड्यूलवरच डिपेंडन्सी आले. म्हणजे माझा प्रोजेक्ट रन होण्यासाठी ज्या ज्या लायब्ररीज लागतात त्या आपल्या पॅकेज डॉट जेसन मध्ये असतात. सेम लाईक दॅट वी हॅव पॅकेज डॉट लॉग जेसन ओव्हर हिअर. जस्ट अ मिनिट, हे स्टक झालं असेल. हम्म. ठीक आहे. सो मला माझ्या प्रोजेक्टमध्ये काय, अरे यार क्रिएट व्हायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत दुसरा प्रोजेक्टमध्ये मी सांगतो. सो जसं पॅकेज डॉट जेसन अँग्युलरकडे बघितलंय तुम्ही, तसं सेम इकडे पण असतं. जे जे पॅकेजेस मला लागतात त्या पॅकेजेसची एंट्री असते इथे आणि त्याचं व्हर्जन. राईट. जसं अँग्युलर रन होण्यासाठी किंवा अँग्युलरचं प्रोजेक्ट प्रॉपरली रन होण्यासाठी आपल्याला काही सर्टन सेट ऑफ पॅकेजेस लागतात, तसंच सेम गोष्ट इकडे पण आहे. त्यानंतर पॅकेज डॉट लॉग जेसन ही आपल्याकडे पण असते. जिथे जिथे पॅकेज डॉट जेसन आहे तिथे पॅकेज डॉट लॉग जेसन असते. त्यानंतर गिट इग्नोर फाईल, ज्या ज्या फाईल्स आपल्याला रिपॉझिटरीमध्ये शेअर नाही करायच्या, पुश नाही करायच्या, त्या फाईल्स किंवा फोल्डर्स आपण इथे ठेवतो. राईट. त्यानंतर जसं अँग्युलरमध्ये पण एसआरसी फोल्डर असतं, तसं इकडे सुद्धा एसआरसी फोल्डर आहे. अँग्युलरमध्ये एक इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल असते बाहेर. राईट. कारण अँग्युलर असू द्या किंवा रिएक्ट असू द्या, दोन्ही सिंगल पेज अप्लिकेशन्स आहेत. सो इकडे सुद्धा एक फाईल असते, ती फाईल असते पब्लिक फोल्डरमध्ये, इंडेक्स डॉट एच टी एम एल. इंडेक्स डॉट एच टी एम एल मध्ये हा एक डिव असतो. डिव, त्याला आयडी दिलेली असते रूट. हा माझा डिव असतो ज्याच्यात माझं पूर्ण रिॲक्टचं अप्लिकेशन रेंडर होतं. जस्ट लाईक तिकडे सुद्धा आपला एक डिव असतो, त्याला ऍप ऍप काहीतरी असतं, तर मी ते विसरलो. ओके. सो जसं अँग्युलर मध्ये आहे तिथे एक इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल होती, इकडे पण सेम आहे. ओके. सो हे दिसत का बरं नाहीये, एरर आलाय. नेट गेलं होतं. वेट, परत एकदा रन करू द्या मला कमांड. ठीक आहे. सो ॲज रिॲक्ट इज अ सिंगल पेज अप्लिकेशन, जस्ट लाईक अँग्युलरच्या मध्ये पण एक इंडेक्स डॉट एच टी एम एल पेज होतं, तसंच इकडे पण एक आपलं इंडेक्स डॉट एच टी एम एल पेज आहे. त्यानंतर पब्लिकमध्ये हे इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल एक इम्पॉर्टंट फाईल आहे. त्यानंतर येतो आपण एस आर सी फोल्डरकडे.
जसं अँग्युलरमध्ये आपल्याकडे ॲप फोल्डर, मग एसआरसी फोल्डर वगैरे सगळं असतं, ते सेम आहे ऑलमोस्ट. सो एसआरसी फोल्डर आलं. एसआरसी फोल्डरच्या आतमध्ये ऍक्च्युली आपला कोड असतो. जो काही आपला ऍक्च्युली कोड असतो, जिथे आपण ऍक्च्युली कोड करतो, तो पूर्ण पार्ट असतो एसआरसी फोल्डरच्या आतमध्ये. ओके. आता एसआरसी फोल्डरच्या आतमध्ये जेव्हा आपण इनिशियली प्रोजेक्ट क्रिएट करतो, तेव्हा आपल्याकडे index.js एक फाईल येते. ओके. आता जसं तिकडे अँग्युलरमध्ये जर आपण लक्षात ठेवलं असेल, तर main.ts एक फाईल असते, ती सगळ्यात पहिले एक्झिक्यूट होणारी फाईल असते. तिथून माहीत पडतं की त्याचं index.html फाईल कोणता आहे, राईट. त्यानंतर माहीत पडतं की ऍप मॉड्यूल कोणता आहे, आणि ऍप मॉड्यूल एक्झिक्यूट झाल्यानंतर माहीत पडतं की पहिला कंपोनंट कोणता रन करायचा आहे. बुटस्ट्रॅपिंग मध्ये आपण ऍप कंपोनंट टाकतो. तसंच सेम पकडा की index.js ही इकडे सगळं जेएस असतं. आता रिॲक्ट मध्ये टाईपस्क्रिप्ट सुद्धा यूज होते, आणि जावास्क्रिप्ट मध्ये. रिॲक्ट मध्ये डेव्हलपमेंटचे थोडेसे, म्हणजे जसं अँग्युलरमध्ये आपण टाईपस्क्रिप्ट सोबत पण काम करतो, किंवा अजून एक दोन लँग्वेजेस आहेत त्यांच्यासोबत पण काम करू शकतो. तसंच रिॲक्टमध्ये जावास्क्रिप्ट सोबत पण काम करू शकता, किंवा टाईपस्क्रिप्टमध्ये सुद्धा. पण असं जर मार्केट कन्सिडर केलं, सो 100% पैकी 80% जे ज्या कंपनीज रिॲक्ट सोबत काम करतात त्या जावास्क्रिप्ट सोबत काम करतात. 20% कंपनीज रिॲक्ट सोबत काम करतात. आता त्या 20% कोणत्या, ज्या कंपनीचा बॅकग्राऊंड मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज सोबत आहे, त्या रिॲक्ट विथ टाईपस्क्रिप्ट यूज करतात, अदरवाईज जावास्क्रिप्ट सोबतच चालतं. ओके. झालं नाही काय? ठीक आहे. बघा, हा इनिशियली फास्टॅग रिॲक्टवाला प्रोजेक्ट. इनिशियली आपला प्रोजेक्ट एवढा येतो. त्याच्यात index.js येतं. index.js मध्ये हे ॲप दिसतंय. आता हे ॲप काय आहे? जसं अँग्युलरमध्ये आपण कंपोनंटचे सिलेक्टर टाकायचो, हे नथिंग बट तसं आहे. ॲप माझा काय कंपोनंट आहे, तो कंपोनंट इथे आहे. हे बघा, याचं इम्पोर्ट पण टाकलंय. हे इम्पोर्ट वगैरे जसं आपण अँग्युलरमध्ये बघितलंय सेम आहे, काहीच नवीन नाही आहे. आपल्याला एखादी गोष्ट आपण अँग्युलरमध्ये क्रिएट केली, ती दुसरीकडे यूज करायचं असेल तर त्याचं इम्पोर्ट टाकायचं, जस्ट लाईक दॅट. ओके. चला आता पर्टिक्युलर प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. फाईन, ओपन फोल्डर, रिॲक्ट, फास्ट ट्रॅक. जसं अँग्युलरमध्ये आपण फोल्डर ओपन करायचो प्रॉपरली, माझा प्रोजेक्टचं फोल्डर, तसं हे पण तसंच ओपन करायचं. नेहमी नोड मॉड्यूल पब्लिक आणि एसआरसी फोल्डर दिसले पाहिजे, तो सिलेक्ट फोल्डर ओपन करायचा. ठीक आहे. आता याला रन कसं करायचं? सो जसं अँग्युलरच्या प्रोजेक्टमध्ये आपण सीएलआयनी सगळं काम करायचो, इकडे काही गोष्टी सीएलआय थ्रू आहे, काही गोष्टी एक्सटेन्शन बेस पण करावं लागतं. आता मी टर्मिनलमध्ये जायचो आणि प्रोजेक्टला रन करतो. सो तिकडे ng सर्व नावाची कमांड होती, इकडे npm स्टार्ट आहे. एंटर. सो ही माझी प्रोजेक्ट रन करण्याची कमांड npm स्टार्ट. बाय डिफॉल्ट लोकलोज 300 वर प्रोजेक्ट रन होतो. आता एसआरसी फोल्डरमध्ये मी काय म्हटलं, सगळ्यात पहिली फाईल जी आहे ती आहे index.js. index.js मध्ये कोणता कंपोनंट लोड केलाय? ऍप कंपोनंट. सो आता समजा ऍप कंपोनंट मध्ये गेलो, तर इथे तुम्हाला प्री डिफॉल्ट खूप सारा कोड दिसेल. खूप सारा नाही, थोडासाच कोड आहे. सो जेव्हा अप्लिकेशन रन होतं, कारण व्हायचं आहे, कंपायलेशन सुरू आहे. सो जेव्हा अप्लिकेशन रन होतं, जसं अँग्युलरमध्ये बाय डिफॉल्ट आपला ऍप कंपोनंट रन होतो, तसाच इकडे ऍप कंपोनंट हा बाय डिफॉल्ट त्यांचा पॅरेंट कंपोनंट असतो. सो बघा, हे दिसतंय, हे कुठून येत आहे? नथिंग बट इथनं येत आहे. आता मी हे समजा इमेज काढली, ठीक आहे, इमेज गेली आणि हे उरलं. सो हा माझा पॅरेंट कंपोनंट आहे. आता जस्ट मिनिट. हा माझा काय झाला? पॅरेंट कंपोनंट. सो आता सिंगल पेज अप्लिकेशन म्हटलं, सो ऑब्व्हियसली आता जसं हा एक कंपोनंट आहे, ह्या एकाच कंपोनंट मध्ये आपण पूर्ण छोटासा समजा प्रोजेक्ट असेल 7-8 पेजचा, सो आणि लेट्स से किंवा 2च पेजचा कोड आहे, छोटासा काहीतरी प्रोजेक्ट आहे. सो इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही मल्टिपल कंपोनंट्स क्रिएट केले पाहिजे, कोड सेपरेट केला पाहिजे. तुम्ही एकाच कंपोनंटमध्ये तुमचा पूर्ण कोड ठेवू शकता. पण ऑब्व्हियसली समजा तुमचे कंपोनंट वाढले, तर ऑब्व्हियसली तुम्ही एकाच कंपोनंटमध्ये पूर्ण कोड नाही ठेवू शकत. कॉम्प्लेक्सिटी होते, कोड मॅनेज करायला त्रास जातो, म्हणून आपण मल्टिपल कंपोनंट क्रिएट करतो. परत मल्टिपल कंपोनंट का बरं क्रिएट करतो? तर पेज बेस्ड नेव्हिगेशन, म्हणजे युजरला फील आलं पाहिजे, एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जातो, URL चेंज झाली पाहिजे. जसं सेम अँग्युलरमध्ये होतं तसं इकडे पण आहे, राईट. सो आपण इकडे सुद्धा मल्टिपल कंपोनंट्स क्रिएट करू शकतो. आता बिफोर स्टार्टिंग कंपोनंट्स कसे क्रिएट करतात, पहिले आपल्याला एक एक्सटेन्शन डाउनलोड करावं लागतं.
आता एक्सटेन्शनचं नाव आहे, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, मी तो तुम्हाला फक्त नाव दाखवतो. रिॲक्ट जेएस कोड स्निपेट हे एक्सटेन्शनचं नाव आहे. रिॲक्ट जेएस कोड स्निपेट. अजून हे दुसरं सुद्धा आहे, सिम्पल रिॲक्ट स्निपेट. हे दोन्ही स्निपेट इन्स्टॉल करून ठेवायचे तुमच्याकडे. रिॲक्ट जेएस कोड स्निपेट सिम्पली इथे जा, एक्सटेन्शन मध्ये इथे क्लिक करून सर्च करा. हे दोन नावं आहे म्हटलं, हे पण नाव पण टाकतो मी. यांचं इन्स्टॉल करा. ओके. हे इन्स्टॉल केल्यानंतर आता मी काय करतोय, एसआरसी फोल्डरच्या आतमध्ये मी म्हटलं माझा पूर्ण कोड असला पाहिजे. सो एसआरसी फोल्डरच्या आतमध्ये मी जस्ट एक नवीन फोल्डर क्रिएट करतो, याला नाव देतो कंपोनंट्स. फोल्डर क्रिएट करतो. या फोल्डरच्या आतमध्ये मी माझा कंपोनंट्स क्रिएट करणार आहे. सो राईट क्लिक. आता कंपोनंट्स क्रिएट करण्याच्या आधी आपल्याला तिकडे काय असायचं, अँग्युलरमध्ये कमांड फायर केली की तो 4 फाईल क्रिएट करून द्यायचा, ऍप मॉड्यूल अपडेट करायचं, तिकडे खूप ऑटोमॅटिक होतं. इकडे कसं आहे, सगळं आपण जेएस मध्ये करतोय. सो पहिले मला एक जेएस ची फाईल क्रिएट करावं लागतं. लेट्स से मी युजर डॉट जेएस नाव देतो. आता इथे थोडं जसं प्रोजेक्ट क्रिएट करताना आपल्याला त्याने एरर दिलं होतं की कॅपिटल नाव नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. तसंच इथे थोडेसे फाईलचे नावं जेव्हा देतो ना, ते थोडेसे नेमिंग कन्व्हेन्शन यांचे स्ट्रिक्ट आहे. की जसं प्रोजेक्टच्या नावामध्ये कॅपिटल स्मॉल नाही पाहिजे. तसंच कंपोनंटचं नाव जेव्हा देता, कंपोनंटच्या नावाची फाईल जेव्हा क्रिएट करता, तेव्हा पहिलं लेटर कॅपिटल ठेवायचं. एंटर. ओके. आता मी काय केलं, एक जस्ट फाईल क्रिएट केली जेएस, युजर डॉट जेएस नावाची एमटी फाईल आहे, साधी जेएस फाईल आहे, जशी आपण जावास्क्रिप्ट शिकताना क्रिएट करायचो तशी साधी जेएस फाईल आहे. या फाईलच्या आतमध्ये मला माझा कंपोनंट क्रिएट करायचा आहे. सो कंपोनंट क्रिएट करताना एक कमांड आहे, आर एस सी लिहायचं. आता हे आर एस सी केव्हा येणार, समजा तुम्ही ते एक्सटेन्शन इन्स्टॉल केलं असेल तरच येणार, नाही तर आर एस सी लिहिलं तर काहीच नाही येणार, साधा आर एस सी टाईप होणार. जसं आर एस सी लिहिलं तिथं बघा पहिलं ऑप्शन आलं, क्रिएट स्टेटलेस रिॲक्ट कंपोनंट. याला सिलेक्ट करायचं. जसं तुम्ही सिलेक्ट केलं, हा तुमचा कंपोनंट आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं, सो हा आता मी सांगितलं म्हणून कंपोनंट आहे, नाही तर हा साधा जावास्क्रिप्टचा एक एरो फंक्शन आहे. त्याच्यात हे काहीतरी इम्पोर्ट केलंय आणि एक्सपोर्ट केलाय. एक्सपोर्ट काय केलंय, हाच फंक्शन क्रिएट केलाय बघा, साधा एरो फंक्शन आहे. आणि याच फंक्शनला मी इम्पोर्ट केलाय, फक्त या एरो फंक्शन मध्ये रिटर्न केलाय, रिटर्नच्या आतमध्ये डीवाय. आता हे इम्पोर्ट रिॲक्ट जरी काढलं तरी तो कंपोनंटच आहे. सो असं जर समजा तुम्ही ओव्हरऑल बघितलं, साधा फंक्शन आहे, त्या फंक्शन मधून रिटर्न काय केलंय, साधा एक डिव रिटर्न केला आणि त्या फंक्शनला एक्सपोर्ट केलाय. इथून समजा एक्सपोर्ट केलं तर मी दुसऱ्या फाईलमध्ये याला यूज करू शकतो. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट आहे, रिॲक्टचे नाही. एखाद्या फाईलमध्ये, एखाद्या जेएस मध्ये मी काहीतरी कोड लिहिला, फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शनला इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं, तर त्या जेएसला मी दुसऱ्या फाईलमध्ये इम्पोर्ट करून हे फंक्शन मी तिथे यूज करू शकतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो रिॲक्टमध्ये दोन टाईपचे कंपोनंट आहे. हा आहे फंक्शनल कंपोनंट. आता सध्या मी फंक्शनल कंपोनंटवरच फोकस करतो. अँग्युलरमध्ये आपल्याकडे एकच कंपोनंट होता, इकडे दोन टाईपचे कंपोनंट आहे, फंक्शनल आणि दुसरा आहे क्लास बेस्ड. रिॲक्ट जेव्हा इनिशियली आलं तेव्हा त्यांच्याकडे क्लास बेस्ड कंपोनंट होतं, पण क्लास बेस्डमध्ये खूप साऱ्या गोष्टी यूज करायला त्रासदायक होत्या. मग त्यावर तोडगा म्हणून त्यांनी फंक्शनल कंपोनंट काढलं, जिथे हुक्स वगैरे आले, जसे आपल्याकडे कसे एनजी म्हणजे लाईफ सायकल हुक्स आहेत कंपोनंटच्या, तसेच इकडे यांचे स्वतःचे हुक्स आहेत. राईट. सो आपण हा अजून याच्यात थोडंसं की आता क्लास बेस्ड कंपोनंट यूज नाही होत. आता का यूज तर होतात. लेट से जेव्हा रिॲक्ट आलं होतं आणि असे एखादी प्रोजेक्ट असेल जे क्लास बेस्ड कंपोनंट जेव्हा होते तेव्हाच क्रिएट झाले, ऑब्व्हियसली तिथे क्लास बेस्डच कंपोनंट आहे. सो समजा तुम्ही अशा प्रोजेक्टमध्ये जाताय तिथे क्लास बेस्ड कंपोनंट आहे, सो तुम्हाला क्लास बेस्ड. आता फरक सुद्धा खूप नाही, थोडासा लिहिण्याचा, फंक्शन लिहिण्याचा थोडाफार चेंजेस आहे, पण नियर अबाउट ऑलमोस्ट गोष्टी सेम आहे. राईट. सो आणि अजून असं जर मार्केट कन्सिडर केलं तर 30% कंपनीज, 30% प्रोजेक्ट क्लास बेस्ड आहे जे आधी क्रिएट झाले. ऑलमोस्ट 70% जे नवीन प्रोजेक्ट क्रिएट होणार ऑब्व्हियसली फंक्शनलच कंपोनंट क्रिएट करतात. काही सिनारिओज असे आहेत जिथे क्लास बेस्ड कंपोनंट प्रॉपरली काम करतात, तर तिथं ते पण यूज करतात. आपण दोन्ही बघू, पण मोस्टली आपण फंक्शनलवरच फोकस करूया. सो हा माझा एक कंपोनंट क्रिएट झाला. अजून एक कंपोनंट क्रिएट करूया. कंपोनंट कसा क्रिएट करायचा, कंपोनंटवर राईट क्लिक करायचं, पहिले एक जीएस फाईल क्रिएट करायची.
ऍडमिन डॉट जेएस. कंपोनंटचं नाव देताना फर्स्ट लेटर कॅपिटल द्यायचं, एंटर. एम टी ची फाईल क्रिएट झाली. या जेएसच्या फाईलमध्ये मला माझा कंपोनंट क्रिएट करायचा आहे. टाईप करायचं RSC. हे जे सजेस्ट होतं त्याच्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं. 2 कंपोनंट क्रिएट झाले. आता जेव्हा आपण अँग्युलरमध्ये सुद्धा असे मल्टिपल कंपोनंट क्रिएट करायचो आणि समजा राउटिंग क्रिएट नसेल केली तर त्याचं सिलेक्टर टाकावं लागायचं आपल्याला ऍप कंपोनंटमध्ये. सो तसंच मी काय सांगितलं, रिॲक्टमध्ये पॅरेंट कंपोनंट कोणता आहे माझा, ऍप कंपोनंट. सो हे ऍप कंपोनंटचा. आता प्रत्येक जागी लक्षात ठेवा की रिॲक्टमध्ये जेव्हा कंपोनंट क्रिएट करतो ना, इथेच HTML असतं, इथंच JS असतं, सगळं इथेच असतं. CSS ची फाईल अजून तुम्ही वेगळी क्रिएट करू शकता, पण अँग्युलरमध्ये जसं कसं व्हायचं, HTML ची फाईल वेगळी क्रिएट व्हायची, जे आपली .ts ची फाईल वेगळी क्रिएट व्हायची. इकडे तसं नाही, दोन्ही गोष्टी इथेच आहेत. त्याला म्हणतात JSX. ओके. नाव. सो आता HTML कसं लिहायचं, काय लिहायचं ते अजून जाऊया. आज वाटल्यास फक्त या सेशनमध्ये फक्त कंपोनंट मध्येच डिस्कस करूया, कारण कंपोनंट समजायला थोडंसं वेगळं, कारण सगळं काही वेगळं आहे. तिथे आपल्याला HTML ची फाईल बघण्याची सवय आहे, इथे सगळं JS मध्येच लिहायचं. सो सगळं थोडं वेगळं आहे. पॅरलली ओपन करून घेऊया तिन्ही कंपोनंट एका बाजूला एक, स्प्लिट डाऊन. हा माझा ऍप.js हा माझा काय पॅरेंट कंपोनंट. मी माझे 2 कंपोनंट क्रिएट केले, user.js आणि admin.js. 2 कंपोनंट आहे. आता हे दोन्ही कंपोनंट लेट्स से मला इथे दाखवायचे. ओके. बुटस्ट्रॅपची फाईल टाकून घेऊया. बुटस्ट्रॅप कसं इन्स्टॉल करतात ते नंतर सांगेल, सध्या मी डायरेक्ट CDN टाकतोय. तिकडे जसं इन्स्टॉल करायचं तसंच टाकायचं, इकडे तिकडे अँग्युलर.json मध्ये इम्पोर्ट करायचं. इकडे थोडंसं वेगळं आहे म्हणून मी ते नंतर सांगतोय. सध्या एक CDN टाकून आपण यूज करूया. आता CDN कुठे टाकणार, ऑब्व्हियसली index.js मध्ये. तिकडे पण आपण तसंच टाकायचो, पब्लिक फोल्डर. इथे मी माझी CDN ची लिंक टाकून ठेवून देतो. ठीक आहे. आता इथे मी डिव क्लास नेम. आता थोडंसं चेंज लक्षात देत चला. जसं मी म्हटलं की रिॲक्टमध्ये HTML डिझाईन करण्यासाठी JSX मध्ये कोड लिहिला जातो. JSX रिॲक्टिव्ह एक्सटेन्शन फॉर जावास्क्रिप्ट असं काहीतरी आहे, मला वाचावं लागेल. सो तिथे आपण नॉर्मली HTML मध्ये आपण क्लास लिहायचो, इथे लिहावं लागतं क्लास नेम, N C इक्वल टू रो डिव क्लास नेम कॉल 6, दुसरा कॉल 6. आता प्रॉपरली लक्ष द्या, रिॲक्टच्या कंपोनंटमध्ये, फंक्शनल कंपोनंटमध्ये रिटर्न जे असतं ना, त्याच्या आतमध्ये राऊंड ब्रॅकेट असतं. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही कंपोनंट क्रिएट करता बघा, हा कोड लक्षात ठेवा. हा ॲरो फंक्शन आहे. ॲरो फंक्शन काय करतो, रिटर्न करतोय. रिटर्न काय करतोय, डिव रिटर्न करतोय. नेहमी रिटर्न ॲरो फंक्शन, सॉरी, फंक्शनल कंपोनंटमध्ये तुमचा एकच पॅरेंट डिव पाहिजे. आता एकच पॅरेंट डिव म्हणजे काय, तर बघा मी 2 पॅरेंट डिव बनवले. हे बघा इथल्या इथंच एरर देतोय. हा एक पॅरेंट झाला, हा दुसरा पॅरेंट झाला ना. म्हणजे रिटर्नच्या आतमध्ये नेहमी एकच पॅरेंट एलिमेंट पाहिजे. हा थंब रूल आहे. रिॲक्टच्या कंपोनंटमध्ये नेहमी एकच पॅरेंट एलिमेंट असेल, त्या पॅरेंटच्या आतमध्ये सगळं काही तुमचं असेल. सो हेच समजा मी आता आतमध्ये टाकलं तर एरर गेला, पण ह्या डिवच्या पॅरलली दुसरा कोणताच एलिमेंट सुद्धा नाही चालत. का बरं, म्हणजे रिॲक्टच्या कंपोनंटमध्ये फक्त एकच पॅरेंट एलिमेंट चालेल, पॅरलली 2 पॅरेंट एलिमेंट चालत नाही. ओके. आता ह्या H1 ला मी आतमध्ये टाकतो. हा आपला युजर कंपोनंट, इथं लिहूया हाय फ्रॉम युजर पेज. तसंच इकडे ऍडमिन कंपोनंट मध्ये इथे पण एकच पॅरेंट कंपोनंट आहे, H5 हॅलो फ्रॉम ऍडमिन कंपोनंट. लक्ष द्या, युजर मध्ये आपण सिम्पली एक H1 लिहिलं, H1 मध्ये हाय फ्रॉम युजर लिहिलं आणि इकडे हॅलो लिहिलंय. आता हे 2 माझे इंडिव्हिज्युअली कंपोनंट आहे. आता समजा मी सेव्ह केलं, सध्या काहीच नाही दिसत आहे. इन्स्पेक्ट जर केलं मी तर तुम्हाला फक्त रो कॉलम दिसतील, बॉडीच्या आतमध्ये, डिवच्या आतमध्ये
बघा, दिसतंय? रो आला, 2 कॉलम आले. आता हे 2 कंपोनंट आहे फक्त, पण याला जोपर्यंत मी कुठं ना कुठं रेंडर नाही करत तोपर्यंत ते आपोआप तर दिसणार नाही. हे सेम अँग्युलर मध्ये पण होतं, किंवा सेम नॉर्मल HTML मध्ये पण आहे. एखादा पेज बनवला त्याला जोपर्यंत तुम्ही कुठे लोड नाही करत तोपर्यंत तो विजिबल नाही होत. आता लेट से पहिल्या डिव मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये मला युजर कंपोनंट दाखवायचा आहे. आता दाखवताना जसं तुम्हाला अँग्युलर मध्ये माहित आहे, युझिंग आपण सिलेक्टर करायचो. सो इकडे त्या फाईलचं नाव द्यायचं, युजर क्लोजिंग. आता याचं इम्पोर्ट अँगल ब्रॅकेट द्यायचं, युजर. सजेस्ट का बरं नाही करताय हा? चला बघूया. आता एरर देईल तो, त्याच्यानंतर बघूया. आता बघा, हा माझा युजर कंपोनंट आहे. हा कंपोनंट मी इथे ऍप कंपोनंट मध्ये टाकलाय. सध्या हे दिसतंय असं, पण इकडे तुम्हाला एरर देईल कारण त्याचं इम्पोर्टच नाही टाकलं मी अजून. सो त्याला काय समजणार की युजर काय आहे? युजर इज नॉट डिफाईन्ड. दिसतंय? हे युजर मी इथे इम्पोर्ट डायरेक्टली यूज केलं, पण हे युजर काय आहे वरती इम्पोर्टच नाही केलं तर समजणार कसं त्याला? त्यामुळे त्याने एरर काय दिला? युजर इज नॉट डिफाईन्ड. सो त्यासाठी मला याचं इम्पोर्ट टाकावं लागतं. आता हे ऑटोमॅटिकली जसं आपल्याला अँग्युलरमध्ये येतं तसं येतं, पण बहुतेक जस्ट प्रोजेक्ट क्रिएट केला त्याच्यामुळे येत नाहीये. सो आता मॅन्युअली इम्पोर्ट ऍड करून घेऊया. सो इम्पोर्ट, इम्पोर्ट डॉट स्लॅश, हे पण नाही सजेस्ट होत आहे. फोल्डर पाथ बघून घेऊया. आता आपण कुठे आहे? ऍप कंपोनंट मध्ये आहे. सो आपल्याला डायरेक्ट इथे कंपोनंट भेटेल, फोल्डर कंपोनंट स्लॅश, आपलं फाईल कोणतं होतं? युजर. आणि इथे इम्पोर्ट करायचं युजर. सेव्ह करूया. काय म्हणतो? एक्सपोर्ट युजर वॉज नॉट फाउंड. काय झालं यार? ऑटोमॅटिक सजेस्ट पण नाही होत आहे. जस्ट अ मिनिट, ऍडमिन करून बघूया. VS कोड बंद करून एकदा चालू कर. ठीक आहे, एकच मिनिट. सो परत मी VS कोड बंद करून चालू केलाय. आता ट्राय करूया. आता अँगल ब्रॅकेट द्यायचं. आपल्याला ज्या कंपोनंट रेंडर करायचं आहे त्याचं नाव टाकायचं, युजर. जसं आपण युजर लिहिलंय तर बघा इथे दिसतंय. पाथ पण दिलाय, डॉट स्लॅश कंपोनंट मधला युजर. ओके. आता कंपोनंट रेंडर करण्याचे 2 वेज आहे. एक तर तुम्ही असं पण रेंडर करू शकता, म्हणजे सेल्फ क्लोजिंग. आता ऍडमिनला दुसऱ्या प्रकारे करूया, ऍडमिन. किंवा असं पण करू शकता. दिस इज ऑल्सो पॉसिबल, दिस इज ऑल्सो पॉसिबल. फॉर्मॅट करून घेऊया. सो हा माझा ऍप कंपोनंट, विच इज नथिंग बट पॅरेंट कंपोनंट. या पॅरेंट कंपोनंट मध्ये आपण काय केलं? एक रो क्रिएट केली. त्या रोच्या आतमध्ये 2 कॉलम घेतले. पहिल्या कॉलम मध्ये युजर टाकला, दुसऱ्या कॉलम मध्ये ऍडमिन. राईट. आता बघूया सेव्ह करून दिसतं की नाही. लोड झालाय. येस. ठीक आहे. पहिल्या कॉल 6 मध्ये हाय फ्रॉम युजर पेज दिसतंय, दुसऱ्याकडनं हे दिसतंय. सेम ॲज इट इज, जसं अँग्युलर मध्ये होतं तसं. ज्यांना अँग्युलर येतं त्यांनी फक्त सध्या, अरे अँग्युलर मध्ये असं होतं, रिएक्ट मध्ये असं आहे, हे जर लक्षात ठेवून जर तुम्ही शिकले तर पुढच्या 15 दिवसात गॅरंटेड तुम्हाला जितकं अँग्युलर येतं तितकंच तुम्हाला रिॲक्ट येऊ शकतं, गॅरंटेड. प्रोव्हायडेड तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर. राईट. सो तिकडे जसं आपण कंपोनंट क्रिएट करायचो आणि ऍप कंपोनंट मध्ये दाखवायचो, इकडे पण नियर अबाउट सेम आहे. ज्यांना अँग्युलरचा कोड इझी वाटतो त्यांनी असं सिलेक्टर इम्पोर्ट करा किंवा असंही करा, वन अँड द सेम थिंग. क्लिअर आहे? पॉज करतो मी. सो आता आपण काय केलंय? कंपोनंट क्रिएट केले आणि ते कंपोनंट आपण app.js या कंपोनंट मध्ये रेंडर पण केले. आता रिॲक्ट मध्ये व्हेरिएबल्स क्रिएट करण्याचे 2 वेगवेगळे वेज आहेत. पहिली गोष्ट, डेटा टाईप जे जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाईप होते किंवा टाईपस्क्रिप्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे ते सगळे सेम इकडे आहे, किंवा त्या लेवलवरती पण नाहीये. म्हणजे तिकडे आपण स्ट्रॉंगली टाईप डेटा टाईप द्यायचो, म्हणजे कोलन आणि त्याला डेटा टाईप द्यायचो. इकडे ते सुद्धा नाहीये. राईट. जावास्क्रिप्ट मध्ये आपण एखादा व्हेरिएबल क्रिएट करतो त्याला डेटा टाईप नव्हतो देऊ शकत. तसंच इथे जसं मी म्हटलं, आपण रिॲक्ट मध्ये प्युअर जावास्क्रिप्ट सोबत काम करतो. सो
रिॲक्टमध्ये सुद्धा आपण कोलन डेटा टाईप असं वगैरे नाही देऊ शकत. सगळं काही व्हेरिएबल्स आपण नॉर्मल क्रिएट करतो. पण व्हेरिएबल क्रिएट्स करण्याचे इथे दोन वेगळे वेज आहेत. आता ते कसे? आता ही गोष्ट दोन जे सांगेल मी ते फंक्शनलमध्ये आणि क्लास बेसमध्ये थोडे थोडे वेगळे आहे. आता पहिला वे आहे तो असतो कॉन्स्टंट, व्हेरिएबल ॲज कॉन्स्टंट. दुसरा आहे व्हेरिएबल ॲज स्टेट. आता इथे दोन प्रकारचे व्हेरिएबल क्रिएट करतात. लेट से असा काही व्हेरिएबल आहे ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज नाही करायची आहे तुम्हाला. असा व्हेरिएबल आहे ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला थ्रू आउट द तुमच्या अप्लिकेशनमध्ये त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कधीच चेंज नाही होणार आहे. सो तुम्ही पहिला वे करता, इफ व्हेरिएबल व्हॅल्यू इज नॉट गोइंग टू चेंज, पहिला वे. पण दुसरा वे, इफ व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार आहे म्हणजे बटनच्या क्लिकवर, टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर, कोणत्या तरी इव्हेंटवर व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार आहे. जसं आपण अँग्युलरमध्ये व्हेरिएबल क्रिएट करायचो आणि तो व्हेरिएबल एनजी मॉडेलनी एखाद्या टेक्स्ट बॉक्सवर बाइंड करायचो, राईट? म्हणजे टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज झाली की व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज व्हायची. तो सिनारिओ किंवा बटनच्या क्लिकवरती व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू काहीतरी सेट करतोय. म्हणजे तुमच्या अप्लिकेशनमध्ये कोणत्या तरी इव्हेंट असू द्या, काहीतरी कॅल्क्युलेशन, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत आहे, कशा थ्रू असू द्या, तेव्हा तुम्हाला तो व्हेरिएबल क्रिएट करावा लागतो युझिंग स्टेट. ते बघूया. इफ व्हेरिएबल व्हॅल्यू इज गोइंग टू चेंज ऑन एनी इव्हेंट ऑर फ्रॉम एपीआय ऑल्सो. म्हणजे एपीआय कडनं डेटा आला तो सुद्धा, म्हणजे इनिशियली व्हेरिएबलची व्हॅल्यू एक असेल, त्यानंतर व्हेरिएबलची व्हॅल्यू तर चेंज होणारच आहे ना एपीआयच्या केसमध्ये सुद्धा. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू जेव्हा चेंज नाही होणार आहे तेव्हा तुम्ही तो कॉन्स्टंट बनवता, आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार आहे तो तुम्ही स्टेट बनवता. आता व्हेरिएबल कसं क्रिएट होतं ते एकदा बघून घेऊया. आता व्हेरिएबल कुठे क्रिएट करायचे? आता नॉर्मली जावास्क्रिप्ट असू द्या, रिॲक्ट असू द्या, जे क्वेरी असू द्या किंवा अँग्युलर असू द्या, रिटर्नच्या नंतर तर ऑब्व्हियसली आपण काही लिहित नाही. रिटर्न फंक्शन समजा लिहिलं, रिटर्नच्या नंतर काहीच नाही लिहित ना, कारण रिटर्न नथिंग बट माझी शेवटची लाईन असते. तिथून माझा फंक्शनचा कोड एक्झिक्युशन थांबून जातो. सो व्हेरिएबल क्रिएट करायचे ह्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये रिटर्नच्या आधी. आता जसं मी म्हटलं, पहिला व्हेरिएबलचा वे कॉन्स्टंट. परत व्हॅरनी व्हेरिएबल डिक्लेअर नाही करायचे इथे, कॉन्स्ट किंवा लेट, फक्त कॉन्स्ट. लेट से काय करूया, कोर्स नेम, माझ्या व्हेरिएबलचं नाव रिॲक्ट, और लेटनी पण करा. ठीक आहे. आता याच्यात आता आपल्याला जेवढं माहित आहे की कॉन्स्ट व्हेरिएबलचं नाव, कॉन्स्टनी जेव्हा आपण व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू परत चेंज नाही होत. लेटनी व्हेरिएबल क्रिएट केला तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते. रिॲक्टमध्ये तसं काही नाही आहे, कारण तुम्ही कॉन्स्टनी व्हेरिएबल डिक्लेअर करा किंवा लेटनी करा, ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कधीच चेंज नाही होणार, कारण हा व्हेरिएबल काय झाला, नॉर्मल व्हेरिएबल चेंज क्रिएट केला आपण. ओके, वन थिंग. आता व्हेरिएबल क्रिएट तर केला, याला दाखवतात कसं? अँग्युलरमध्ये आपल्याकडे इंटरपोलेशन आहे, डबल कर्ली ब्रेसेस, इकडे आहे सिंगल इंटरपोलेशन. इथे H1च्या नंतर H3 घेऊया, सिंगल इंटरपोलेशन, याच्या आतमध्ये तुमच्या व्हेरिएबलचं नाव यूज करा. दॅट्स इट. नियर अबाउट सेम गोष्टी आहे. ऍक्सेस कसं करायचं, थोडंसं मी जसं म्हटलं ना की व्हेरिएबल क्रिएशन तिकडे तसं होतं, इकडे असं आहे. चेक करूया. आलं? रिॲक्ट या व्हेरिएबलमध्ये जे नाव होतं ते या H3 मध्ये प्रिंट झालं. पॅराग्राफ पण घेऊया, कोर्स ड्युरेशन. आलं 3 मंथ. हा पहिला वे, व्हेरिएबल क्रिएशन. असा व्हेरिएबल क्रिएट केला ज्या व्हेरिएबलचं व्हॅल्यू चेंज नाही करणार आहोत आपण. आता दुसरा वे, त्याला म्हणतात स्टेट. आता
इकडे येतो स्टेटमध्ये येतो रिॲक्टचा पहिला हुक यूज स्टेट. आता हुक काय आहे किंवा हे म्हणजे यूज स्टेट काय आहे, सध्या इतकं डीपमध्ये विचार नका करू. आपल्याला काय करायचं आहे, फक्त सिंटॅक्स शिकायचं आहे. व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे असा, व्हेरिएबलची व्हॅल्यू समजा चेंज नाही होणार आहे तर असा व्हेरिएबल क्रिएट करायचा, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार आहे सो दुसरा वे, तो आता मी सांगतोय. ठीक आहे. कॉन्स्टंट लिहायचं, त्यानंतर द्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट. आता ज्यांनी जावास्क्रिप्ट करताना ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग केलं असेल त्यांना हा समजेल. आता काय म्हणूया, स्टुडंट नेम, त्यानंतर हा व्हेरिएबलचं नाव झालं स्टुडंट नेम. आणि ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची असेल तर इथेच आपल्याला या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू, या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करण्याचं मेथडचं नाव पण द्यावं लागतं. सेट स्टुडंट नेम इज इक्वल टू, हे लक्षात येते स्ट्रक्चर. हे असं कुठे लिहायचं आपण, डिस्ट्रक्चरिंग मध्ये, ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग मध्ये. हा व्हेरिएबलचं नाव झालं तुमच्या. आणि लेट से बटनच्या क्लिकवरती किंवा कधी तुम्हाला या व्हेरिएबलचं नाव चेंज करायचं तर ह्या मेथडचा यूज करून तुम्ही व्हेरिएबलचं नाव चेंज करता. परत रूल गोज, व्हेरिएबलचं नाव तुमच्या हातात आहे, काहीही द्या, इथं मेथडचं नाव काहीही द्या. पण आता एक स्टँडर्ड रूल चालतो रिॲक्ट मध्ये की ही स्टेट आहे आणि स्टेटला आपण सेट करतो, म्हणून जे मेथडचे नाव असतो ना त्याला आपण नॉर्मली स्टार्टिंग करतो सेटनी, आणि जे व्हेरिएबलचं नाव आहे ते त्याच्यानंतर देतो. हा फक्त एक रूल आहे, म्हणजे रिॲक्टने सांगितलेलं नाही, जस्ट गुड प्रोग्रामिंग मध्ये, राईट. त्यानंतर लिहायचं इथं यूज स्टेट. ठीक आहे. यासाठी लागतं एक इम्पोर्ट. सो जसं तुम्ही यूज स्टेट लिहिलेलं आहे तर इम्पोर्ट येईल, याला क्लिक करायचं, असंही वरती इम्पोर्ट येऊन जातं. यूज स्टेट, त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट. आता व्हेरिएबल क्रिएट करताना आपण इक्वल टू करून जे इनिशियली व्हॅल्यू देतो ना ते इथे व्हॅल्यू द्यावं लागतं. चेतन जो, क्लिअर. सो हा माझा, याला काय म्हणतो आपण, आपल्याला जेवढं माहिती आहे जावास्क्रिप्ट शिकून आलोय आपण किंवा अँग्युलर शिकून, आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणा, पण रिॲक्टच्या टर्म मध्ये याला म्हणतात स्टेट. दिस इज स्टेट, दिस इज नॉर्मल व्हेरिएबल. आता दोन्ही मधला जो डिफरन्स मी सांगितलं होतो की या व्हेरिएबल्सनी ह्या पद्धतीने जर व्हेरिएबल क्रिएट केला तर तुमच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज नाही होत, आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची असेल तर तुम्हाला हा पद्धत यूज करावा लागतो. ते बटनच्या क्लिकवरती आपण करून बघूया. आता या फंक्शनमध्ये पण मी एक बटन लिहितो, बटन क्लास बीटीएन, बीटीएन प्रायमरी चेंज स्टूड नेम. सेम बटन इकडे पण टाकूया, चेंज कोर्स नेम करून बघूया. ठीक आहे. आता याच्यातच आता दुसरा एक टॉपिक येऊन जाईल की इव्हेंट्स कसे लिहितात इकडे. आपण अँग्युलर शिकण्याच्या आधी जावास्क्रिप्ट शिकलो होतो. सो जावास्क्रिप्ट मध्ये जसे इव्हेंट लिहितात तसेच, ऑन क्लिक, ऑन चेंज, इथे लिहितात ऑन क्लिक. आता फंक्शन बनवून घ्या. आता फंक्शन कुठे बनवायचे, ऑब्व्हियसली रिटर्नच्या आधी. हा एक एरो फंक्शन आहे, एरो फंक्शनच्या आतमध्ये अजून आपण एरो फंक्शन बनवू शकतो, एका फंक्शनच्या आतमध्ये अजून फंक्शन बनवू शकतो. तोच रूल आहे जे जावास्क्रिप्ट मध्ये शिकलो तेच. सो आता परत थोडंसं एक स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी वरती व्हेरिएबल डिक्लेरेशन ठेवायचे, त्याच्यानंतर फंक्शन्स. सो आता एक फंक्शन क्रिएट करूया, पण इकडे सगळे एरो फंक्शन, नॉर्मल फंक्शन नाही. फंक्शनल कंपोनंट आहे, तिथे सगळे आपले एरो फंक्शन असतात. कॉन्स्टंट, फंक्शनचं नाव देतोय चेंज नेम, एरो फंक्शन. ठीक आहे. आता या फंक्शनच्या आतमध्ये मला काय करायचं आहे, या व्हेरिएबलची व्हॅल्यू काहीतरी चेंज करायची आहे. तर या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची आहे. सो डायरेक्टली स्टुडंट नेम इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू, दिस इज नॉट पॉसिबल इन रिॲक्ट. कारण हा व्हेरिएबल नथिंग बट काय आहे, स्टेट आहे. स्टेटला चेंज करायचं असेल तर त्याच्या मेथडनीच करता येते. त्याची मेथड कोणती आहे, सेट स्टुडंट नेम. सो ही मेथड यूज करायची, सेट स्टुडंट नेम, आणि मग याला व्हॅल्यू पाठवा, आदित्य. सो आता हा फंक्शन जेव्हा कॉल करू ना तर ही काय होतं, ही मेथड कॉल होत आहे. पण अल्टिमेटली या मेथडला आपण काय पाठवलं, ही व्हॅल्यू पाठवली.
सो ही व्हॅल्यू काय जातं या व्हेरिएबलमध्ये सेट होतं. कारण ही काय स्टेट आहे, तर स्टेटची व्हॅल्यू चेंज करायची असेल तर त्याच्या मेथडनीच करता येतं. ओके. आता या फंक्शनला बटनच्या क्लिकवरती कसं कॉल करतात. सो फक्त असं पास करायचं, इकडे राऊंड ब्रॅकेट द्यायचं नाही. जावास्क्रिप्टमध्ये आपण असं राऊंड ब्रॅकेट द्यायचं. सॉरी, अजून ऑन क्लिकच्या आतमध्ये. आता थोडं लक्षात घ्या, अँग्युलरमध्ये जिथे जिथे आपल्याला HTML मध्ये इव्हेंट कॉल करायचा आहे किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तर सगळीकडे आपण कर्ली ब्रेसेस द्यायचो. सो इकडे फंक्शन ऍक्सेस करायचं आहे किंवा व्हेरिएबल ऍक्सेस करायचं आहे, एव्हरीथिंग तुम्हाला कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये. हे बघा, जसं व्हेरिएबल ऍक्सेस केला आपण कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये, फंक्शन ऍक्सेस केला कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये. सो हा कोड थोडंसं जे चेंजेस सांगतोय मी, की थोडे थोडे चेंजेस समजा तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला कोड लक्षात येईल. ठीक आहे. आता सेम इकडे पण बनवूया. कॉन्स्टंट चेंज कोर्स नेम, एरो फंक्शन, आणि डायरेक्टली व्हेरिएबलचं नाव चेंज करून बघूया, अँग्युलर. ठीक आहे. आणि या फंक्शनला या बटनच्या क्लिकवरती कॉल करून बघूया. ऑन क्लिक. ओके. आता सेव्ह ऑल करून दोन्ही फंक्शन मध्ये मी डिबगर लावतो, म्हणजे फंक्शन कॉल होत आहे की नाही ते पण चेक करूया. आता हे जी म्हटलं मी की हे का बरं हे या अशा प्रकारे व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचं काय वे आहे आणि अशा प्रकारे स्टेट डिक्लेअर करण्याचं काय वे आहे. वेट, याला प्रिंट पण करून घेऊया. लेट्स से हॅलो फ्रॉम ऍडमिन कंपोनंटच्या जागी आपलं नाव प्रिंट करूया. इकडे जसं व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्या व्हेरिएबलला प्रिंट केलं, सेम व्हेरिएबलचं नाव काय आपल्या स्टुडंट नेम. सो स्टुडंट नेम डायरेक्टली ऍक्सेस करा. व्हेरिएबल ऍक्सेस करण्याचा पद्धत सेमच आहे, इथे पण तसंच आहे. स्टेटच्या केसमध्ये पण सेमच आहे, व्हेरिएबलचं नाव. राईट. लेट्स सेव्ह अँड चेक नाव. ठीक आहे. इथे बघा हॅलो फ्रॉम चेतन जोगी येते. चेतन जोगी कुठून येते, स्टुडंट नेम पासून. आणि युजरमध्ये काय होतं आपलं, कोर्स नेम अँग्युलर होतं, सॉरी रिॲक्ट होतं बाय डिफॉल्ट. कन्सोल ओपन करूया. पहिले साधं वाला बघूया, युजर कंपोनंट मध्ये साधा व्हेरिएबल चेंज कोर्स नेम. बटन क्लिक केलं, माझा फंक्शन कॉल झाला. कोर्स नेमची सध्या व्हॅल्यू काय, रिॲक्ट. ठीक आहे. असाइनमेंट टू कॉन्स्टंट केलं का आपण. ठीक आहे. लेटवाल्या व्हेरिएबलला चेंज करूया, याला लेट करून देऊया. आता जो नॉर्मल आपला रूल आहे की कॉन्स्टंटची व्हॅल्यू परत इनिशियलाइज नाही करू शकत इक्वल टू नी, त्याच्यामुळे तो एरर आला. पण तेच सेम आता लेट सोबत दाखवतो. चेंज कोर्स नेम. कोर्स नेमची व्हॅल्यू काय, रिॲक्ट आहे सध्या. आता या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते की नाही बघूया. आता इथे जर बघितलं तुम्ही, व्हॅल्यू चेंज झाली ना, कारण सिम्पली काय केलं, व्हेरिएबलच्या समोर इक्वल टू आणि अँग्युलर केलं. सो व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे चेंज दिसते आणि हाच व्हेरिएबल आपण इथे प्रिंट पण केलाय. आता जर कंटिन्यू केलं पण इथे नाही दिसताय नवीन व्हॅल्यू. आता तुमच्या डोळ्यासमोर दाखवलं होतं मी, हे बघा परत क्लिक करतो. बघा व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली आहे, दिसतंय अँग्युलर. पण तोच व्हेरिएबल आपण इथे प्रिंट केला, पण इथे त्याने जुनीच व्हॅल्यू दाखवली, रिॲक्टच. आता सेम गोष्ट स्टेट सोबत बघूया ऍडमिन कंपोनंट मध्ये. चेंज स्टुडंट. आता या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे, आता हे इथं दाखवत नाही जसं तिकडे दाखवत होतं. या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेतन जोगी आहे. आता जसं ह्या मेथडला मी नवीन व्हॅल्यू पाठवली आणि कंटिन्यू केलं तर बघा इथे नवीन व्हॅल्यू दाखवली त्याने. हा डिफरन्स आहे. म्हणून मी म्हटलं होतं की दोन व्हेरिएबल डिक्लेरेशनचे दोन वेज आहे. म्हणजे तुम्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होताना दिसतं, पण तो लेटेस्ट व्हॅल्यू इथे दाखवत नाही. म्हणून असा व्हेरिएबल केव्हा क्रिएट करायचा, काइंड ऑफ कॉन्स्टंट आहे बा, तुम्हाला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज नाही करायची आहे. ओके. असे खूप, लेट्स एपीआयचं URL आहे, एपीआयचं मेन पॉईंट आहे, तेव्हाच आपण हे असे करतो. नाहीतर हे साधे व्हेरिएबल डिक्लेअर होतच नाही, खूप कमी क्वचित होतात. आपण काम करतो फक्त स्टेट सोबत, हे असे व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतात. याला म्हणतात स्टेट. हे काय झालं, स्टेटचं नाव, स्टेटची व्हॅल्यू चेंज करण्याची मेथड. आणि इथे आपण इनिशियली काय व्हॅल्यू द्यायची ते इथे सांगतो यूज स्टेटच्या आतमध्ये. आणि बटनच्या क्लिकवरती मी हा फंक्शन कॉल केला.
आणि फंक्शनच्या आतमध्ये ही मेथड कॉल केली आणि मेथडला मी नवीन व्हॅल्यू पाठवली. तेव्हा जशी या स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली, हा नवीन व्हेरिएबल व्हॅल्यू डिस्प्ले करतो. म्हणून मी इथे जरी चेंज केलं तरी रिॲक्टचं रिॲक्टच राहतं, जरी त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली तशी, पण त्यांनी नवीन व्हॅल्यू डिटेक्ट नाही केली. पण तेच इथे जर क्लिक केलं तर बरोबर त्यांनी नवीन व्हॅल्यू डिटेक्ट केली. कारण हे काय होतं, स्टेट होतं. सो रिॲक्टमध्ये एव्हरीथिंग इज स्टेट. व्हेरिएबल डिक्लेरेशन आपलं असंच आहे रिॲक्टमध्ये. अजून फंक्शन कॉल करायचे वेगवेगळे वेज आहे, पण मला जस्ट हे डिफरन्स सांगायचं होतं, म्हणून मी हे आत्ता फंक्शन कसा कॉल करतात ते सध्यापुरतं सांगितलंय. पण फंक्शन कॉल करण्याचे अजून 2-3 वेज आहेत, ते बघूया.